राम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ती जवळ आलेला आहे आणि त्यासाठी अयोध्या नगरी जी आहे ती पूर्ण सजलीचं आपल्याला बघायला मिळतंय. राम मंदिराचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. माझे ही जे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघू शकतो, अगदी काही भाग जो दिसतो आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की कामगार जे आहेत ते 24 तास मंदिराच्या कामाचं पूर्ण करण्यासाठी झटत, हजारो कामगार जे आहेत ते या ठिकाणं काम करण्यासाठी झटत असल्याचं आपल्याला दृश्य जे आहे ते बघायला मिळते. आतमध्ये खूप 400 ते 500 मीटर अंतरावरती खरं तर कामाचा संपूर्ण काम जे आहे ते सुरू आहे, पण सिक्युरिटीच्या कारणास्तव माध्यमांना म्हणा किंवा इतरांना त्या ठिकाणी जाण्यापर्यंत जी परमिशन जी आहे ती दिली जात नाहीये. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा पूर्ण रस्ता जो आहे तो जे रामभक्त येणार आहेत दर्शनासाठी, त्या रामभक्तांच्या तयारीसाठी म्हणा किंवा त्या रामभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाकडनं पूर्ण जय्यत तयारी जी आहे ती केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूनी काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपण बघत आहोत. अगदी 22 तारखेला 22 जानेवारीला पुढच्या महिन्यामध्ये रामलल्लाची मूर्ती जी आहे ती विराजमान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशभरातील सगळे भाविक जे आहेत ते 23 तारखेपासून दर्शनासाठी येणार आहेत. पण 22 तारखेला मुख्य सोहळा जो आहे तो अगदी थाटामाटात आणि मोठा करण्याचा प्रयत्न जो आहे तो ट्रस्टकडनं केला जात आहे आणि त्याच अनुषंगानं पूर्ण तयारी जी आहे ती होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. खरं तर 30 तारखेला आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडनं केली जात असल्याचं चित्र बघायला मिळते आणि मंदिराचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतम, मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या.